करून चावा घेतल्याची घटना घडली। माहितीनुसार हल्ला करून चावा घेतलेले 7ही जण जखमी झाले आहेत। पालघर शहरात वेगवेगळ्या ठिकाणी या एकाच घोड्याने पादचाऱ्यांवर जीवघेणा हल्ला केला। यात जखमींच्या हाताला, पायाला आणि मानेला इजा झाल्याचं समोर आलं आहे। संतोष बाजपाई, समीर विगणे, प्रशांत पाटील, विवेक यादव, सुनील प्रजापती, सुरेंद्र कुमार, विनोद चौधरी अशी या 7 जखमींची नावं असून त्यांच्यावर पालघरच्या ग्रामीण रुग्णालयात प्रथमोपचार करण्यात आले आहेत। दरम्यान सध्या या सर्व जखमींची प्रकृती स्थिर असल्याची माहिती वैद्यकीय अधिकाऱ्यांकडून देण्यात आली आहे। तर पशुसंवर्धन विभागानं हा घोडा ताब्यात घेतलाय। गुरुवारी रात्री 9:30 वाजण्याच्या सुमारास याच घोड्याने रात्रभरात तब्बल 7 जणांना चावा घेतल्याची माहिती आहे। मात्र घोड्याचा मालक अद्याप समोर आलेला नाहीये अशी माहिती सध्या समोर येत आहे। मात्र अनेकांना हा प्रश्न उपस्थित होत आहे की घोडा कसा चावा घेऊ शकतो? तर घोड्याला कदाचित पिसाळलेल्या कुत्र्याने चावा घेतला असेल किंवा त्याच्या शरीरातील हार्मोन्स बदलामुळे देखील काही वेळा घोडे अशा प्रकारचे कृत्य करतात। शेवटी ते प्राणी आहे अशी माहिती जिल्हा पशुसंवर्धन अधिकारी डॉक्टर प्रकाश हसनाळकर यांनी माध्यमांना दिली।